आने के बाद बढ़ी है और शिवसेना जब से महाविकास आघाड़ी के साथ आई चौथे नंबर पर पहुंच गई। शिवसेना भारतीय जनता पार्टी के साथ 25 साल सड़ रही थी, ये मुख्यमंत्री महोदय ने स्वयं कहा है। जिसका अपना जो हाल है वो स्वयं जानता है, दूसरे उस पर बात नहीं कर सकते। जब शिवसेना स्वयं कह रही है कि बीजेपी के साथ हम लोग सड़ रहे थे, तो देवेंद्र जी कैसे कह रहे हैं कि हमारे साथ वो बढ़ रहे थे? हमें जानकारी है कि देश में भारतीय जनता पार्टी जिन दलों के साथ जाती है उन सारे दलों का पूरी तरह से सफाया करती है। एक नहीं अनेकों उदाहरण देश में हैं। शिवसेना कई सालों से बीजेपी से पिंड छुड़ाना चाहती थी। 10 साल पहले से ये सोच शिवसेना के भीतर थी कि बीजेपी से अलग होना चाहिए। राष्ट्रवादी कांग्रेस से बात भी हुई थी, लेकिन कुछ कारणों से वो निर्णय नहीं हो पाया था। लेकिन 2019 में वो निर्णय लिया गया। ये बात सच है कि शिवसेना के कंधे पे बैठकर बीजेपी बड़ी हुई। अब वो दूसरों को समझा रही है कि हमारे वजह से शिवसेना बड़ी हुई। हमें लगता है शिवसेना बढ़ नहीं रही थी, सड़ रही थी। ये उद्धव ठाकरे जी ने कहा है। उन्होंने बाड़ा साहब का नाम लिया और कहा कि जब भी बाड़ा साहब जब जीवित थे उस समय से ही बीजेपी से पिंड छुड़ाने का विचार शिवसेना के भीतर था, ना करता है। दूसरा मुद्दा त्यामध्ये असा आहे की महाविकास आघाडीमध्ये एक मंत्री आहेत नितीन राऊत, त्यांनी म्हटलंय की महाविकास आघाडीचे काही खाते जे आहेत ते वीज बिल थकवत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र जर आंध्रात गेला तर त्याला काँग्रेस जबाबदार राहणार नाही, महाविकास आघाडी जबाबदार राहील। हे सरकारच्या अंतर्गत जर एखादा खात्याच्या वीज बिल बाकी असेल, विशेषकर जे ग्रामपंचायती आहे, नगरपंचायत आहे, नगरपालिका आहे, आमच्या सर्वांचा असा प्रस्ताव होता की केंद्राकडून जे अनुदान येत आहे किंवा राज्याकडून जे अनुदान द्यायचं आहे, या दोन्ही विभागांनी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका यांचे पैसे थेट हे वीज खात्याकडे वर्ग केलं पाहिजे। ते वर्ग झालं नाही की झालं अजून त्याची माहिती नाही, पण कुठलंही खाता त्याची जबाबदारी आहे की अंतर्गत कोणाचे देय असतील ते त्यांनी दिलं पाहिजे। निश्चित रूपाने ते बोलत आहे काही खात्याचे देय बाकी असेल तर त्याला देण्यासाठी काय करायचं आहे, आता गुरुवारी ही कॅबिनेट होतील, त्याच्यात चर्चा करू। याला जोडून एक प्रश्न आहे की फक्त नितीन राऊत नाही वडेट्टीवार सुद्धा नाराजी व्यक्त होणार है। आदरणीय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहब का कोविड रिपोर्ट पॉजिटिव आया है। वे घर में होम क्वारंटाइन है, डॉक्टरों की सलाह से उनका इलाज चल रहा है। तबीयत उनकी बिल्कुल ठीक है और उन्होंने लोगों से अपील की है कि पिछले 2-4 दिन में जो लोग उनके संपर्क में आए थे वो स्वयं अपना कोविड टेस्ट कराएं। साथ ही साथ में आने वाले 7 दिनों तक जो भी रविवार तक पवार साहब के कार्यक्रम शेड्यूल थे वो सारे कार्यक्रम रद्द किए गए हैं और फिर रीशेड्यूल करके जब नेगेटिव रिपोर्ट आएगा उसके बाद कार्यक्रम तय किया जाएगा। प्रधानमंत्री जी का फोन भी पवार साहब को आया था। पहले मराठी बस ओके। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांच्या कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेले आहे। ते होम क्वारंटाईन आहे, त्यांच्या तब्येत व्यवस्थित आहे। डॉक्टरचे सल्ल्याने त्यांचा औषध उपचार सुरू आहे आणि पवार साहेबांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की गेल्या 2-4 दिवस जी लोक पवार साहेबांच्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतःच्या कोविड टेस्ट करून घेतलं पाहिजे आणि पुढचे 7 दिवस म्हणजे रविवारपर्यंत जे काही
पवार साहेबांचे शेड्यूल कार्यक्रम होते, अपॉइंटमेंट्स होते, ते सगळं रद्द करण्यात आलेलं आहे. एकदा ते नेगेटिव्ह झाल्यानंतर पुन्हा त्याचं नियोजन होईल आणि पुढे ते कार्यक्रम होणार आहे. आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के मला वाटते मागच्या 5 वर्षापूर्वीचा निकाल पाहिला तर भाजपमुळे शिवसेनेच्या खच्चीकरण झालेलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की 25 वर्ष आम्ही युतीत सडलो. जे काही आकडे आले असतील मागच्या वर्षापेक्षा 5 वर्षापूर्वीपेक्षा आता शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. पुन्हा महानगरपालिका नगरपालिकेची निवडणूक आहे, जिल्हा परिषदांची निवडणूक आहे. जे निकाल आलेले आहेत त्याच्यात भाजपसोबत राहिल्यानंतर जी शिवसेना कमकुवत झाली होती त्याच्यापेक्षा किती पटीने शिवसेनेचा ग्राफ वाढते. दुसरा मुद्दा असा आहे की बाळासाहेबांनी युतीबरोबरसाठी पुढाकार घेतला होता आणि त्यावरून त्यांनी थोडं म्हटलं की बाळासाहेबांचा निर्णय चुकला होता का, अशा पद्धतीने. बाळासाहेबांनी निर्णय युतीचा घेतला होता, पण बाळासाहेब हयाती असतानाही युतीतून बाहेर पडलं पाहिजे हे विचार शिवसेनेत होते. मी याची माहिती मला स्वतः आहे. काही काळापूर्वी जेव्हा आम्ही काँग्रेससोबत होतो शिवसेनेकडून प्रस्ताव होता की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोबत आली पाहिजे, पण काही कारणामुळे तो जमला नाही. भाजपसोबत शिवसेनेच्या खच्चीकरण होते. 2019 नाही, त्याच्या आधीपासून ही चर्चा पक्ष अंतर्गत सुरू होती की भाजप ज्यांच्यासोबत राहते त्या पक्षाच्या खच्चीकरण करताय, त्या पक्षाला संपवण्याचं काम करताय. हे शिवसेनेला आधीपासून समजलं होतं आणि त्यामुळे शिवसेनेने भूमिका घेऊन भाजपपासून स्वतःला लांब केलेलं आहे. मला वाटते की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 80% लोकांनी भाजपला नाकारलेलं आहे, शिवसेनेसोबत असताना भाजप मोठी झाली हे आत्ता देवेंद्रजीला कुठेतरी समजते. पण ज्या पद्धतीने 8 वर्षापूर्वीपासून जे राजकारण देवेंद्रजींनी स्वतः सुरू केला होता, कुठल्याही परिस्थितीत शिवसेना संपवायची आहे. दिल्लीचे नेते त्यांना सांगत होते की शिवसेनेला संपवा. आत्ता शिवसेना काय त्यांना कळू लागलेलं आहे, त्यामुळे या प्रकारे ते विधानं करत आहे.